तारीखला जो मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे ओरोस येथे, तो मोर्चा त्याच ठिकाणी त्याच वेळेला होणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी त्या मोर्चात उपस्थित राहावे ही विनंती. दुसरी गोष्ट, आम्हाला काल मिळालेल्या माहितीनुसार काही राजकीय पक्षातील लोक म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत त्यांचे चेलेचपाटे, त्याचबरोबर काही संघटना जी आज 2-3 वर्षापूर्वी एक संघटना निर्माण झाली आहे, ती लोक गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना चुकीची दिशाभूल करत आहेत. एका बाजूला जर बघायला गेलात तर ही लोक कुठल्याही पद्धतीच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करत नाहीयेत. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन उद्या 12 तारीखच्या मोर्चाला नक्कीच जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणे खूप गरजेचं आहे. आपल्या फक्त 3च मागण्या महत्त्वाच्या आहेत ज्या आज मान्य होणं गरजेचं आहे. सरसकट नुकसान भरपाई, आंबा काजूला हमी भाव मिळणे, सरसकट कर्जमाफी, या गोष्टी जर झाल्या तर आज सध्या तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. हे सर्व पुढारी लोक आज ज्या पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत इतर इलेक्शन झाले याच्या सत्कारामध्येच आणि त्यांच्या विजयी मिरवणुकांमध्येच मग्न आहेत. आम्हाला कुठेही असं दिसत नाही की हे लोक शेतकऱ्यांच्या पाठीशी जाऊन शेतकऱ्यांची ठामपणे भूमिका मांडत आहेत. हा कुठल्या आमच्या जरी एका संघटनेने मोर्चा जाहीर केला असला तरी हा पूर्ण शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी त्या लोकांनी ठामपणे उभं राहणं गरजेचं होतं, पण हे कुठेही निदर्शनास येत नाही. उलटी ही लोक त्यांच्या घरी जाऊन त्यांना मोर्चाला जाण्यापासून थांबवत आहेत. त्याच पद्धतीत जिल्हा व्यापारी संघटना तसेच जामसंडा व्यापारी संघाने आणि त्याचप्रमाणे मराठा समाजाने व देवगड जामसंडे समन्वय समितीने आंबा बागायतदार महासंघाला जो पाठिंबा जाहीर केला आहे त्यांचे मनपूर्वक आभार. आणि जे लोक आज शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत त्यांच्या सर्वांच्या पाठीशी शेतकरी आणि आंबा बागायतदार व काजू महासंघ नेहमीच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील.